कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील कविता चौथी उत्तम लक्षण आपण अभ्यासणार आहोत। संत कवी रामदास यांची ही कविता आहे। जन्म 1608 ते 1682 असा त्यांचा कालावधी आहे। संत कवी म्हणून ते आपल्या सर्वांना परिचित आहे। मनाचे श्लोक आपण विद्यार्थी दशेमध्ये म्हणत असतो आणि हे जे मनाचे श्लोक आहेत ते आपल्याला आपल्या मनाला वळण लावणारे, संस्कार देणारे असे श्लोक तुम्हा सर्वांना परिचित आहेत। तर असे हे संत रामदास त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्या काव्यामध्ये आपल्याला सामाजिक जाणीव दिसते। समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी म्हणजे नैतिक आणि आध्यात्मिक प्रगतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आपल्याला आढळते। आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ, स्फुट प्रकरण, आख्यान काव्य, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्र असं विविध प्रकारचं वाङ्मय त्यांनी निर्माण केलेलं आहे। दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचं आणि जनरीतीचं अतिशय सूक्ष्मपणे केलेलं अवलोकन आपल्याला पाहायला मिळतं। मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वांच्या मुखावर असणारे, सर्वतोमुखी म्हणजे सर्वांच्या मुखावर रुळणारे असं हे काव्य आहे। तर हे जे संत रामदास आहेत यांनी या रचनेमध्ये आपल्याला आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत। संत रामदास हे सर्वांनाच परिचित आहेत। आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। आणि मग आपण नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकानं वागावं, कीर्ती वाढवावी असा संदेश या काव्यरचनेमध्ये कवीनं केलेला आहे। श्रीदासबोध, दशक द्वितीय आणि समास दुसरा यातील उत्तम लक्षण हा समास आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे हे वय आहे या वयामध्ये तुम्हाला समाजामध्ये वावरताना अनेक प्रलोभनं किंवा प्रलोभनं काय करत असतात, भुरळ घालत असतात किंवा तुम्हाला मनामध्ये संभ्रम असतो की कसं वागावं। घरामध्ये सांगतात असं करू नको, तसं करू नको, मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडतो, मग मी करायचं काय। तर खरं तर हे जे तुमचं वय आहे, कुमार वय आहे, तर या वयामध्ये तुमच्यावर म्हणजे तुमच्या जीवनातील हे जडणघडणीचं वय आहे आणि म्हणून तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी या उत्तम लक्षण समासाचा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केलेला आहे। आणि आपण जर जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी अंगीकारल्या तर एक चांगला नागरिक म्हणून किंवा एक सज्जन मनुष्य म्हणून आपण नक्कीच समाजाला उपयोगी ठरू। तर अशा पद्धतीने आपलं एक चांगलं व्यक्तिमत्व आकाराला येण्याच्या दृष्टीनं आपण या कवितेकडे पाहायला हवंय। प्रथम मी कवितेचे वाचन करते। श्रोती भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण सर्वज्ञपणाची, वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी, तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणा एकासी, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची। जय जय रघुवीर समर्थ। तर इथं
संत रामदास आपल्याला सांगतात की दासाला बोध करतायत की तू कसं वागलं पाहिजे आणि काय कशा पद्धतीनं आपलं आचरण ठेवलं पाहिजे. कवी म्हणतात की ही ओवी आहे, ओवी छंदामधली ही रचना आहे. तर संत रामदास म्हणतात की श्रोते व्हावे सावधान. श्रोते म्हणजे जे ऐकणारे आहेत त्यांना श्रोते असं संबोधलेलं आहे. श्रोते व्हावे सावधान. आपण सतत जीवनामध्ये सावध असलं पाहिजे. तर मग हे सावधानपणा तो कुठला की मी जी सावधपण सांगतोय किंवा सावधान व्हावं, कारण मी तुम्हाला आता उत्तम गुण सांगतो आहे ते तुम्ही सावधपणे ऐकावेत आणि आत्मसात करावेत. की जे मी हे जे उत्तम गुण आहेत जे सांगतो आहे ते जर तुम्ही अंगी बाणे म्हणजे अंगामध्ये उतरवले, आचरणात आणले, तर तुमच्यामध्ये सर्वज्ञपणाची खूण तुम्ही सर्वज्ञ होताल किंवा तुम्हाला सर्व ज्ञान मिळेल. आणि म्हणून इथं संत रामदास म्हणतायत की मी आता उत्तम गुण प्रतिपादन करतोय आणि तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकावे. रामदास म्हणतात की वाट पुसल्या विना जाऊ नये. आपल्याला जर कुठं जायचं असेल तर आपण वाट विचारल्याशिवाय जाऊ नये, नाहीतर आपण भटकण्याचा जो संभाव्य धोका असतो तो आपल्याकडनं होऊ शकतो. म्हणजे अनुभवी लोक आहेत त्यांचा आपण सल्ला ऐकला पाहिजेत. आणि म्हणून कुठल्याही गोष्ट वाटेवर जात असताना आपण ती वाट पुसल्याशिवाय जाऊ नये. फळं ओळखल्या विना खाऊ नये. झाडाला कुठलीही फळं लागली म्हणून उठसूट कुठलंही फळ खायचं नसतं, कारण एखादं फळ विषारी सुद्धा असू शकतं की जे आपल्या जीवावर बेतू शकतं. आणि म्हणून जर ते फळ आपल्याला आपण ओळखत असेल तरच ते खायला हवं. पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. अचानक कुठेही कुठली वस्तू पडली आणि ती आपण उचलू नये, एकाएकी ती घेऊच नाही. तर इथं आपण बघा की दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा आपल्याला मोह होता कामा नये. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. कोणी जर आपल्याला आर्जव केलं, विनंती केली तर ती मात्र आपण मान्य करावी. एखादा जर आपल्याला वारंवार विनंती करत असेल तर आपण त्या लोकांचं आर्जव कधीही तोडू नये. म्हणजे त्याला आपण त्याची जी मागणी असेल ती आपण पूर्ण करावी. पापद्रव्य जोडू नये. म्हणजे द्रव्य म्हणजे धनसंपत्ती, पैसा. तर पाप मार्गाने आपण कधीही धनसंपत्ती मिळवू नये. जो योग्य मार्ग आहे, सत्याचा मार्ग आहे, तर त्या मार्गानेच आपण म्हणजे द्रव्य मिळवावं. पापाच्या मार्गाने कधीही द्रव्य मिळवू नये. वाईट मार्गाने पैसा कमवू नये. आपल्याला पैशाचा किंवा धनाचा लोभ होतो आणि त्यासाठी आपण एखादं समाजामध्ये आपण बघतो की लोक पैसे खातात. एखाद्याचं काम करून द्यायचं म्हटलं की पैसे खातात, अपरातपर करतात. हे पापद्रव्यच आहे. तर अशा प्रकारे आपण पापद्रव्य मिळवू नये किंवा कोणाला फसवू नये, कुणाला लुबाडू नये असं इथं संत रामदास सांगतायत. पुण्य मार्ग सोडू नये आणि नेहमी आपण पुण्याच्या मार्गावरनं जावं. पुण्य मार्ग म्हणजे काय तर मानवतेच्या दृष्टीनं सगळ्यांकडं पाहणं, म्हणजे गरजवंताला मदत करणं, मोठ्यांचा आदर राखणं, हे पुण्यच आहे. इतरांना न दुखावणं, हे सगळं जे पुण्य आहे किंवा सत्याच्या मार्गाने चालणं, तर हे जे पुण्य मार्ग आहे तो आपण कदापि सोडू नये. तोंडाळाशी भांडू नये. बघा कवी सांगतायत की काही माणसं अति तोंडाळ असतात. म्हणजे त्यांना जर आपण एखादा शब्द बोलायचा अवकाश की त्यांची दिवसभर बडबड सुरू असते आणि मग ते तोंडाला येईल तसं वाटेल तसं ते बोलत राहतात. तर अशा तोंडाळ माणसाशी आपण कधीही भांडू नये, त्याच्या नादी लागायचं नाही. वाचाळाशी तंटू नये. काही लोक वाद घालण्यात तरबेज असतात, ते कधी माघारच घेत नाही. अशा जे वाचाळ लोक असतात, सतत वटवट करत असतात, तर अशा वाचाळाशी सुद्धा आपण तंटत बसू नये. त्यामुळे आपला जो शक्ती आहे ती आपण उगाच त्याच्यावरती खर्च करतो आणि मग आपल्याकडनं सुद्धा वाईट साईड बोललं जाण्याची शक्यता असते. संत संग खंडू नये आणि म्हणून आपण संतांचा सहवास ठेवावा. संघ म्हणजे सहवास. आपण सतत संतांच्या, सज्जन माणसाच्या सहवासात असावं, कारण आपण ज्यांच्या संगतीमध्ये राहतो त्यांचेच गुण आपल्यामध्ये उतरत असतात. आणि म्हणून आपण जर चांगल्या संतांचा सहवास ठेवला तर आपलाही जीवनाचा मार्ग आहे तो योग्य दिशेने जातो. आणि म्हणून संतांच्या सहवासामध्ये कधी खंड पाडू देऊ नये. अंतर्यामी
म्हणजे नुसतं बाह्य नाही, काही लोक नुसते वावरत असतात चांगल्या चांगल्या व्यक्तींमध्ये, पण मनामधनं मात्र ते त्या लोकांच्या कुठल्याही चांगल्या गोष्टी घेत नाही. तर असा नाही, तर संत संघ हा आपल्याला अंतर्यामी असला पाहिजे, आपल्या अंतरातून आपण तो स्वीकारला पाहिजे. आळस हे सुख मानू नये, आळसामध्ये सुख मानू नये. माणसाच्या सुखाच्या कल्पनाच अशा असतात बघा, की एखादा माणूस सहज म्हणतो, अय्यो आजचा माझा दिवस इतका छान गेलाय की आज मला काहीच काम नव्हतं. अरे काम नव्हतं म्हणजे दिवस छान गेला असं असूच शकत नाही. उलट आज मी खूप काम केलंय आणि त्या कामामध्ये जो आनंद आहे तो आळसात नाही. तर अशा प्रकारे आळसामध्ये सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. काही व्यक्तींना हा काय म्हणाला, तो काय म्हणाला आणि ह्याच्याबद्दल काय म्हणाला ते लगेचच दुसऱ्याला सांगण्याची सवय असते किंवा भांडणं लावण्याची सवय असते, आणि मग 2-4 माणसांमध्ये ती भांडण लावून देऊन स्वतः मात्र गंमत पाहत राहतात. तर अशा प्रकारे आपण कधीही एखाद्यानं जर आपल्याला विश्वासानं एखादी गोष्ट आपल्याजवळ जर व्यक्त केली, सांगितली, तर ती आपण तिसऱ्याजवळ कधीही सांगू नये किंवा एकमेकांच्या चाहड्या करू नयेत. शोधल्या विन करू नये कार्य काही. आपल्याला जर कुठलंही कार्य करायचं असेल तर आपण ते शोधक वृत्तीनं करायला हवं. त्यामध्ये ते कार्य करताना आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय ते त्याचं नियोजन करणं आणि त्या कार्याला शोधक वृत्तीनं केल्यानंतर ते कार्य परिपूर्ण होतं. त्यानंतर सभेमध्ये लाजू नये. आपण एखाद्या सभेमध्ये गेलो तर तिथं आपण लाजू नये. तर अशा पद्धतीनं पण आपण सभेमध्ये गेलो मग लाजू नये म्हटल्या नंतर आपण मग सारखं बाष्कळपणे बडबड करत राहायची का? तर नाही. आपल्या योग्य वेळी बोलावं आणि योग्य वेळी आपण शांत सुद्धा राहिलं पाहिजे आणि योग्य वेळी आपण आपली मतं सुद्धा व्यक्त करायला हवी. म्हणजेच आपण सभेमध्ये लाजू नये, तरी सुद्धा मग बाष्कळपणे बोलू सुद्धा नाही. म्हणजे बाष्कळपणे याचा अर्थ सतत कोणी आपलं ऐकत नसलं तरी आपण एकटंच बडबडत राहणं, त्याला बाष्कळपणा असं म्हणतात. किंवा उगाच एखाद्याला काहीतरी त्याच्या वैगुण्यावर बोट दाखवणं, त्याची चेष्टा करणं, अशा पद्धतीनं आपण कधीही बोलू नये. पैज होड घालू नये काही केल्या. पैज होड म्हणजे आपण शर्यत लावतो की चला मी आमकं हा तो असं करणार ना, हा तो तसंच करणार, मी त्याला किंवा आज भारत मॅच जिंकणार, एक म्हणतो भारत हारणार. तर अशा पद्धतीने मुलं एकमेकांशी पैज लावत असतात. तर अशा अनेक घटना आपण आपल्या आजूबाजूला बघतो किंवा होड लावली जाते. तर पैज म्हणजेच होड म्हणजेच पैज. तर अशा पद्धतीच्या पैजा लावू नयेत. तर इथून पुढे आणखी कवी म्हणतात की कोणाचा उपकार घेऊ नये. म्हणजे एखाद्याकडून आपण सतत काही वस्तू घेणं किंवा त्याची मदत घेणं, सतत अशा प्रकारची मदत किंवा त्याच्याकडनं आपण अनेक वस्तू किंवा काही गोष्टी घेत असतो आणि ते व्यक्ती आपल्यावर उपकार करत असते. परंतु कारण आपण मग त्याने जर आपल्याला एखादी गोष्ट दिली तर आपण त्याच्या उपकाराखाली आपल्याला दबून राहावे लागते आणि मग आपल्याला कधी कधी आपण इतकं त्या व्यक्तीकडनं मदत घेतो की मग आपल्याला त्याच्या ताटाखालचं मांजर होऊन राहावं लागतं. मग तो म्हणेल ते आपल्याला ऐकावं लागतं. मग वेळ प्रसंगी तो आपण त्याकडनं जर धनसंपत्ती पैसा काही घेतलेला असेल आणि ती जर आपण सारखंच घेत राहिलं तर ती व्यक्ती आपला मान राखत नाही. 4 चौघामध्ये आपला अपमान करण्याची सुद्धा शक्यता असते आणि म्हणून आपण कोणाचेही उपकार घेऊ नये आणि जर घेतला तर तो राखू नये. म्हणजे त्याच्या उपकाराची परतफेड आपण लगेच करायला हवी. आपल्या ज्या पद्धतीनं आपण त्याला सुद्धा मदत करायला हवी. ते उपकार आपण राखून ठेवू नये. परपीडा करू नये. दुसऱ्याला विनाकारण त्रास देऊ नये. तर काही वेळा आपल्या अवतीभोवती आपण अनेकदा बघतो की माणसं उगाच एकमेकांना त्रास देत असतात. तर अशा पद्धतीने आपण इतरांना पीडा म्हणजे त्रास देऊ नये किंवा कुणाचा विश्वासघात करू नये. कोणी आपल्यावर जर विश्वासानं एखादी गोष्ट सांगितली किंवा आपल्यावर विश्वास ठेवला तर त्याच्या विश्वासाला तडा जाईल असं आपल्याकडनं होता कामा नये. व्यापकपणे सांगू नये. आपण प्रत्येक गोष्टीकडे व्यापकपणे पाहायला शिकलं पाहिजे. किंवा आपण आपल्या दृष्टिकोनातून जेव्हा एखाद्या घटनेकडे प्रसंगाकडे पाहतो तेव्हा आपण आपल्या जागी म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून सुद्धा आपण त्या घटनेकडे पाहिल्यानंतर आपल्या विचारांमध्ये आणि दृष्टीमध्ये असलेली चूक आपल्याला आढळते आणि म्हणून आपला दृष्टिकोन हा व्यापक असला पाहिजे.
पराधीन होऊ नये. पराधीन म्हणजे सतत दुसऱ्यावर अवलंबून राहू नये, स्वावलंबन असायला हवं. आपण जर सतत दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर आपल्यामध्ये आळस भरतो आणि मग आपल्यामधले सगळे जे गुण आहेत किंवा आपल्यामधली जी क्रयशक्ती आहे ती नष्ट होते आणि शिवाय आपल्याला त्या दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. आणि म्हणून आपण नेहमी स्वावलंबी असावे. आपले ओझे कुणावर दुसऱ्यावर घालू नये. जेव्हा आपण स्वावलंबी राहू तेव्हा आपल्याला कुणीही एकही शब्द बोलू शकत नाही. पण आपण जर सतत दुसऱ्यावर ओझं घातलं तर आपला त्रास त्या व्यक्तीला होतो. सत्य मार्ग सांडू नये. सत्याच्या मार्गावरनं कधी आपण हटू नये. नेहमी आपण बघा, आपण म्हणतो की खोट्याची चादर अपुरी असते. आपण जर डोकं झाकलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर डोकं उघडं पडतं. आणि म्हणून आपण एका खोट्यासाठी आपल्याला 10 खोटं बोलावं लागतं. ते जर आपण सत्याच्या मार्गावरनं चालत असू तर आपल्याला अशा पद्धतीनं मग ते खोटं झाकण्यासाठी आणखी खोटं बोलावं लागत नाही आणि आपल्या मनालाही खोटं बोलण्याची टोचणी लागून राहत नाही. आपण न भीता आपण जगामध्ये वावरू शकतो. असत्य पंथे जाऊ नये. आणि म्हणून असत्याच्या मार्गावरनं, पंथ म्हणजे मार्ग, तर त्या मार्गावरनं आपण कधीही जाऊ नये. कारण असत्याचा मार्ग हा आपल्याला विनाशाकडेच घेऊन जातो. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. आणि काही लोकांना तर अशाही पद्धतीने आपण पाहतो की त्यांना खोटं बोलण्याचाच इतका अभिमान असतो की मी कसं एखाद्याला फसवलं, हातोहात फसवलं, मी कसं एखाद्या माणसाची चेष्टा केली किंवा त्याची कशी फसवणूक लुबाडणूक केली, तर किती खोटेपणानं वागलो ह्याचा गर्व सुद्धा असतो. तर असा कधीही खोटेपणाचा अभिमान आपण बाळगू नये. अपकीर्ती ते सांडावे. आणि मग आपण नेहमी वाईट गोष्टींपासून लांब राहायला हवं. आपण जर एखाद्या वाईट गोष्टीमध्ये गुंतलो तर आपली सगळीकडे बदनामी होते, म्हणजे अपकीर्ती होते. तर ती जर अपकीर्ती होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण अशा वाईट मार्गांपासून लांब राहायला हवं आणि सत्कीर्ती वाढवावी. सत्कीर्ती म्हणजे आपल्याला लोकांनी आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल लोकांनी चांगलं बोललं पाहिजे. आपली कीर्ती, आपल्या चांगल्या गुणांची कीर्ती सगळीकडे पसरायला हवी. आणि म्हणून कवी म्हणतायत की विवेके दृढ धरावी वाट सत्याची. आपण सतत सावध असलं पाहिजे आणि आपला विवेक सतत जागृत असायला हवा. विवेक याचा अर्थ वाईट काय चांगलं काय हे जाणण्याची वृत्ती. आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो तेव्हा अनेक वाईट आणि चांगल्या गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात. मग आपण कोणत्या मार्गाने जायचं, कशाचा स्वीकार करायचा, यासाठी आपली विवेकवृत्ती जागृत असायला हवी. आणि मग विवेकानं आपण सत्याची वाट आपण चालत राहिलं पाहिजे. आपल्या या मन आणि बुद्धीच्या संघर्षामध्ये नेहमी विवेकानंच आपण सत्याच्या वाटेवर सतत चालत राहिलं पाहिजे. अतिशय सुंदर असं उपदेश आपल्याला या कवितेत संत रामदासांनी केलेला आहे की जो दासाला बोध केलेला आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणला पाहिजे असं संत रामदास सांगतात.